बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातून ही महत्त्वाची बातमी आहे। पावसासंदर्भातली कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आणि त्याचमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। एका रात्रीत तब्बल 12 फुटांनी पाण्याची पातळी जी आहे ती वाढली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर आहे। तर कोल्हापुरातील 31 बंधारे पाण्याखाली गेलेत। दरम्यान गडहिंग्लज चंदगड मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। तर हिरण्यकेशी नदीवरच्या पुलावर पाणी आल्यानं देखील तो मार्ग देखील बंद करण्यात आल्याचं कळतंय। रात्रभर झालेल्या पावसात 12 फूट इतकी पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर पोहोचली आहे। कोल्हापुरातील 31 बंधारे पाण्याखाली गेलेत। दरम्यान गडहिंग्लज चंदगड मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलाय। तर हिरण्यकेशी नदीवरच्या पुलावर देखील पाणी आले आणि त्यामुळे हा मार्ग देखील बंद करण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस जो झाला त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही अशी वाढ झाल्याचं बघतोय आपण। कोल्हापूरची ही दृश्य आहेत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रात्रीमध्ये तब्बल 12 फुटांनी पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे आता पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना तिथल्या रहिवाशांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत, काय तयारी, काय खबरदारी घेण्यात आलेली आहे प्रशासनानं, जेणेकरून नागरिकांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी तो देखील आपण बघणार आहोत। जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली गेल्याचं कळतंय। एकूणच मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे बंधारे असतील ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुख्यतः पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। एका रात्रीत 12 फुटांनी पाण्याची पातळी जी आहे या नदीची ती वाढलेली आहे आणि सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर असल्याचं कळतंय। तर पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गडहिंग्लज चंदगड हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलाय। तर पावसासंदर्भातल्या या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रालाही आज पावसानं चांगलं झोडपून काढलंय। कोल्हापुरात तुफान पाऊस झाल्यानं आपण पाहिलं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांनी वाढ झाली आहे। तर कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातही तुफान पाऊस बरसलाय आणि त्यामुळे कोकणातील प्रमुख धरणं 50% अधिक भरली आहेत। तर लहान मोठी धरणं ही भरली आहेत। तर तिकडे मनमाडमध्ये देखील तुफान पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचल्याचं बघायला मिळतंय। पालघर जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत। कोल्हापूर, रत्नागिरीची ही दृश्य आपण पाहतोय। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय। पालघर आणि मनमाड तसंच कोल्हापूरची ही दृश्य पाण्यात किती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गेल्या कित्येक तासांपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। कोकणामध्ये मोठा पाऊस पडत असल्याचं बघायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोकणात बरसतो आणि सोबतच पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला तर कोल्हापुरातही पाऊस झालेला आहे आणि मुसळधार पावसामुळे इथल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 12 फुटांनी एका रात्रीत वाढली। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, सद्य परिस्थिती पावसाची पाहिली तर काय सूचना आणि काय तयारी प्रशासनाकडून घेण्यात येते? एक तर प्रेक्षकांना हे सांगावं लागेल अपडेटसाठी की 55 बंधारे पाण्याखाली गेलेत आतापर्यंत। काल रात्रीत जो मुसळधार पाऊस झाला प्रामुख्याने कोल्हापूर शहरामध्ये पावसाची मध्ये मध्ये उघडीप पाहायला मिळते, पण धरण क्षेत्र प्रामुख्याने पश्चिमेकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये मात्र पावसाचा जोर कायम आहे। त्यामध्ये चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी तालुका, भुजरगड, राधानगरी तालुका हे जे तालुके त्या तालुक्यांमध्ये मधलं जे धरण क्षेत्र आहे त्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि जवळपास 55 बंधारे हे पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा अंशतः संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। पण मोठी आपत्ती अजून कोल्हापूर जिल्ह्यावर आलेली नाही। मार्ग महत्वाचं पाहायला गेलं तर 2 मार्ग देखील अंशतः बंद आहेत, मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक जी सुरू आहे त्या मार्गांमध्ये चंदगड गडहिंग्लज हा जो राज्यमार्ग आहे तो बंद आहे, मात्र आजरा मार्गे वाहतूक सुरू आहे आणि कोल्हापूर गारगोटी हा देखील राज्यमार्ग बंद झालेला आहे कारण रस्ता वाहून गेलेला आहे काही प्रमाणामध्ये मुसळधार पावसामुळे।
दुसरीकडे जिल्हा प्रशासनानं देखील तयारी केली आहे. नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पहिल्यांदाच स्वाती पात्राबाहेर आलेलं आहे. राजाराम बंधारा जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे पंचगंगा, भोगावती किंवा ताम्रपर्णी, हिरण्यकेशी, घटप्रभा, दूधगंगा, वेदगंगा ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या, त्या सगळ्या नद्यांकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. आणि आता कोल्हापूर शहरातली परिस्थिती पावसाची जर पाहिली तर काही प्रमाणामध्ये उघडीप पाहायला मिळते. स्वाती. अगदी संदीप, एका मोठ्या महापुराचा सामना खरं तर कोल्हापूर वासियांनी केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती जर पाऊस अशाच प्रमाणात बरसत राहिला तर पुन्हा पूरस्थितीचा सामना कोल्हापूर वासियांना करावा लागू नये यासाठीची काय तयारी कोल्हापुरात? तर जिल्हा प्रशासनानं यापूर्वीच एक बैठक घेतली. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रमुख जे कारण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याचं, त्याचं कारण आहे ते आलमट्टी धरण आहे, जे कर्नाटक राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये किंवा त्यांच्या हद्दीमध्ये येतं. आणि म्हणूनच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 15 दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये एक बैठक झाली होती. त्यावेळेला कर्नाटक राज्य सरकार किंवा तिथल्या प्रशासनासोबत आम्ही बोलून पाणी तिथून लवकरात लवकर विसर्ग करण्याची मागणी देखील करण्यात आली होती, म्हणजे करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आणि त्याच वेळेला जिल्हा प्रशासनाकडून असं सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात केली जाईल. आता सध्याची जर परिस्थिती पाहिली तर पंचगंगा नदीचं जी पाणी पातळी आहे ती 24 फुटांवर आहे. 43 ही धोक्याची आणि इशारा पातळी आहे. त्यामुळे अजून जरी नदीचं पाणी जरी पात्राबाहेर आलं असलं तरी धोका इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही. पण कदाचित येत्या 3-4 दिवसात जर पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र एनडीआरएफची एखादी टीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तैनात केली जाऊ शकते. बरं. अगदी संदीप, कोल्हापूर आणि एकूणच त्या ठिकाणची अशीच पावसासंदर्भातली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.